महायुतीच्या 6 नेत्यांची विधान परिषदेवर वर्णी लागणार आहे। विधानसभेत डावललेल्या नेत्यांना विधान परिषदेवर संधी मिळेल। आमदार विधानसभेवर निवडून गेल्यानं परिषदेच्या 4 जागा रिक्त राहिल्या आहेत। देवयानी फरांदेंच्या विजयानंतर नाशिकमध्ये जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। विजयाचे बॅनर लावत कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। सुजाता सौनिकांनी अजित पवारांची भेट घेतली। देवगिरी निवासस्थानी सौनिकांनी अजित पवारांची भेट घेतली। सत्ता स्थापनेपूर्वी सुजाता सौनिक अजित पवारांच्या भेटीला महत्त्व आलंय। बच्चू कडूंची ईव्हीएम हटाव मोहीम तुर्तास स्थगित झाली आहे। चांदूर बाजार ते अमरावतीपर्यंत मोर्चा काढणार होते। 26 तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तसंच भाजपनं ईव्हीएम मॅनेज केल्याचा कडूंचा आरोप होता। राज्यात लवकरच पालिका निवडणुकांची घोषणा होणार आहे। येत्या 2 ते 3 महिन्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता पालिकेच्या निवडणुकीकडे लक्ष आहे। निवडणूक अधिकारी आज संध्याकाळी राज्यपालांची भेट घेणार आहेत। निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती आणि निवडून आलेल्या आमदारांची यादी राज्यपालांना दिली जाणार आहे। कोल्हापुरातील सर्व नूतन आमदार विमानानं मुंबईकडे रवाना झालेत। उद्याच्या होणाऱ्या शपथविधीसाठी ते मुंबईकडे रवाना झालेत। राधानगरी मतदारसंघात प्रकाश आंबेडकर विजयी झालेत। सिल्लोड इथे महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या विजयानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। फटाक्याची जोरदार आतिषबाजी करत गुलाल उधळत जल्लोष साजरा करण्यात आला। मुख्यमंत्री कोण होणार हे गुजरात लॉबी ठरवणार असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय। नव्या सरकारनं गुजरातमध्ये शपथविधी घ्यावा, शिवतीर्थावर घेतला तर शिवरायांचा अपमान होईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। राळेगाव मतदारसंघात भाजपचे आमदार आणि माजी मंत्री अशोक उईके यांनी विजयी हॅट्रिक साधली आहे। पहिल्या फेरीपासूनच अटीतटीची लढत या ठिकाणी झाली। केवळ 2949 एवढे निसटते मताधिक्य उईके विजयी झालेत। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी तुरीच्या पिकाची लागवड केली आहे। मात्र वातावरणातील बदलामुळे तुरीच्या फुलांची गळती होते, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। परभणीत यंदाच्या हंगामात ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्यानं ऊसाचं क्षेत्र वाढलंय। जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस झाल्यानं मोठे मध्यम प्रकल्पासह लहान बंधारे तुडुंब भरलेत, त्यामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं शेतकऱ्यांनी ऊस लागवड केली आहे। हिंगोली जिल्हा हा हळद उत्पादनासाठी अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जातो। बाजारामध्ये सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यानं शेतकरी यावर्षी हळदीकडे वळलाय। हळदीला बाजारात चांगली मागणी असल्यानं यावर्षी हळदीच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे। रब्बी हंगामातील पिकांना थंडीमुळे पोषक वातावरण आहे, मात्र नांदेड जिल्ह्यात मऱ्या रोगामुळे हरभरा पीक धोक्यात आलंय। हरभरा पिकाला माळी पडून मऱ्या रोगाचा प्रादुर्भाव होतोय, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर संभाजीनगर महामार्गावरील काटेपूर्णा पुलावर जीवघेणे खड्डे पडले, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। खड्ड्यांमुळे महामार्गावर अनेक अपघात होत आहेत। सागर बंगल्यावर भाजपच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। भाजपचे संघटक मंत्री शिवप्रकाश चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।